आणि आता किरीट सोमय्यांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। शिवसेना विरुद्ध सोमय्या वादाला आता वेगळं वळण लागलंय। भाजपने किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असं शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं बघायला मिळते। वेळप्रसंगी अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढणार असल्याचं देखील सुनील राऊत यांनी सांगितलंय आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। त्यामुळे एकूणच किरीट सोमय्यांना सेनेकडून होणारा जो विरोध आहे ते दिवसागणी वाढत असतानाच आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे किरीट सोमय्यांपुढील ज्या अडचणी आहेत त्या वाढतानाच बघायला मिळत आहेत। आणि आता राजकीय वर्तुळातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। काँग्रेसने भाजपचे नागपूरमधील उमेदवार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर परवानगी नसताना सभा घेतल्यामुळे या ठिकाणी आचारसंहितेचा भंग झालेला आहे। आचारसंहितेचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचमुळे पुरावे देऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। गडकरी यांच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसतर्फे तक्रार दाखल करण्यात आली असून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचीही तक्रार आहे। तर गडकरी यांच्या नागपूरमधल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गडकरींनी काँग्रेस कार्यकर्ते आपण मनाने भाजपमध्येच असल्याचं सांगतायत असं म्हटलंय। तसंच मी फक्त कामाच्या आधारावरच निवडून येतो असं देखील त्यांनी म्हटलंय। एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मला फोन करून सांगतात काळजी करू नका, एखाद्या वेळी दिसलो त्यांच्याबरोबर तर गैरसमज करू नका, शरीर जरी तिथे असलं तरी मन मात्र तुमच्यातच अडकला आहे। जिस तरह से सत्ता का दुरुपयोग किया, सत्ता आने के बाद में जिन लोगों ने इनको चुन के दिया उन्हीं को ठोकने की बात की। जो विकास का जो उनका एजेंडा था वो खुद का विकास हुआ। वो जिस दिन नॉमिनेशन उन्होंने डिक्लेयर किया उसी दिन उनको पता चल गया कि 140% उनका प्रॉपर्टी का बढ़ गया। तो इसका मतलब ये है कि जो विकास हुआ गडकरी जी का हुआ, उनके आजू बाजू के कुछ लोगों का हुआ, लेकिन नागपुर के शहर के लोगों को लूटने के सिवा उन्होंने कुछ नहीं किया। मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार सध्या त्यांच्या भाषणामुळे वक्तव्यामुळे चांगलेच ट्रोल होत आहेत। कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा असं म्हणत जर नरेंद्र मोदी 1 महिन्यात नोटाबंदी करून क्रेडिट कार्ड आणू शकतात तर पार्थ पवार 1 महिन्यात मावळ बदलून दाखवण्याचं काम करणार असल्याचं खुद्द पार्थ यांनीच म्हटलंय। माझं फक्त म्हणणं आहे की आपल्याला ओव्हरऑल विकास करायचा आहे। आता जसं नरेंद्र मोदींनी 1 महिन्यामध्ये डिमॉनिटायझेशन करून क्रेडिट कार्ड आणले आणि देशाला बदललं, तसंच पार्थ 1 महिन्यामध्ये मावळ बदलला आहे।